नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. बरेच दिवस झाले सलाड स्पिनरचा यूज काही झाला नव्हता आणि आज तसंच काहीसं मला झटपट थोडंसं स्पिन करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. म्हणून आज ना सर्वात आधी मी सलाड स्पिनर बाहेर काढून घेतला आणि आज ना ऑफिसमधनं येता येताच प्रभादेवीलाच एक ना चितळेचं नवीन आउटलेट सुरू झालेलं आहे. तर म्हटलं चला आज आपण तिथे व्हिजिट करू. आणि जेव्हा नवीन काही ठिकाणी असतं ना, म्हणजे जेव्हा नवीन आउटलेट चालू झालेलं असतं ना, तेव्हा तिथे छान छान गोष्टी असतात. म्हणजे त्यांचं जे प्रेझेंटेशन असतं ना ते खूप छान छान असतं. म्हणजे वेगवेगळे पदार्थ आणि जसं त्या खाण्याचं असेल तर वेगवेगळ्या व्हरायटीज तिथे अवेलेबल असतात. तर आज मी येताना ना माय फेवरेट म्हणजे मला खूप आवडतात चितळेचे हे चिरोटे. म्हणजे पाकातले असू दे किंवा विदाऊट जे खारे असतात ना ते दोन्ही खूप आवडतात. मग मी एक मेथी पोळी घेतल्या पाव किलो आणि पाकातले चिरोटे होते ते देखील घेतलेले. आणि ना बॅग बघाल तर अगदी छान होत्या. आणि ना हे मला बघून आहे ना जेव्हा आम्ही पुण्याला गेलेलो ना त्याची आठवण झालेली. तिथे ना या ज्या बॅग्स आहेत ना पेपर बॅग या चार्जेबल होत्या तिथे. आणि मुळात तिथे बॅग्स देतच नव्हत्या. आम्ही आता तिथे बरीचशी खरेदी केलेली मुंबईला येताना सगळ्या गोष्टी घेऊन याव्या म्हणून, पण तिथे आम्हाला बॅग्स दिल्या नव्हत्या. आणि ना तिथे थोडासा रेट मला थोडासा जास्त वाटला. त्याच्या मनाने इथे पर के जीमध्ये 40 ते 50 रुपयाचा मला थोडासा फरक वाटला. म्हणजे निदान बाकरवडीमध्ये वगैरे तरी. आणि बाकीच्या चितळेमध्ये गेल्यानंतर माझ्या ज्या ठरलेल्या गोष्टी असतात मॅन्डेटरी, जसं पनीर आहे, दही आहे, ताक आहे, या गोष्टी मी घेऊन आली. आणि या बॅग्स तर मला खूप जास्त आवडल्या आणि त्या कधीतरी आता मला यूज देखील होतील म्हणून त्या सर्वात आधी ठेवून घेते. आणि ना जो खाऊचा जे 2 माझ्याकडे ज्या वरण्या होत्या त्या पूर्णपणे रिकामी झालेल्या होत्या. आत्ता तर काही बनवणं झालं नाही आहे माझं. आता जे काही बनवलं आहे ना ते सगळं ऑर्डर्सचं आहे आणि आता 1-2 दिवसात म्हणजे सगळं डिलिवर्ड पण होईल. जे काही असेल हॅम्पर्स वगैरे जे क्रिसमस आणि न्यू इयरचे आहेत ते आता सगळे डिस्पॅचिंगचं काम पण चालू होईल माझं. तर त्याच्यासाठी माझ्या स्वतःला बनवण्यासाठी काहीच मला वेळ मिळाला नाही आहे. आणि सचिनला थोडासा संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी स्नॅक्स लागतो. मग मी म्हटलं की काय घ्यावं म्हणून मग या मेथी पुरी घेतल्या. आणि त्याचबरोबर मला चिरोटे आवडतात म्हणून मग मी ते चिरोटेचं पॅकेट मला समोरच दिसलं म्हणून म्हटलं चला चिरोटे घेतले. अनारसे तिथे खूप फ्रेश दिसत होते मला, पण तिथे डायरेक्ट पाव किलोची पॅकिंग होती आणि 800 रुपये के-जी असं एनआरसीचं तिचं रेट होतं. तर मी म्हटलं एवढे पाव किलोचं पॅकेट नको, अगदी छोटं जे 4चं किंवा 5चं पॅकेट असतं ना ते जर अवेलेबल असलं असतं ना तर मी घेतलं असतं. पण ते काही अवेलेबल नव्हतं. पण तिथे खूप मोठं असं प्रभादेवीला म्हणजे अगदी सिद्धिविनायकच्या अपोजिटच खूप नवीन असं छान शोरूम नाही म्हणता येणार, आउटलेट ओपन झालेलं आहे. तुम्ही जर त्या साईडला गेलात तर नक्की तिथे व्हिजिट करा. खूप छान छान व्हरायटी आहे. म्हणजे जशी सेम पुण्यामध्ये जशी व्हरायटी असते तिकडच्या शॉपमध्ये चितळेच्या तशी सेम व्हरायटी इथे आहेत. आणि बाकीचे जे 2 आउटलेट होते ना आमच्या इथे प्रभादेवीला आणि जो दादरला होता ना ते दोन्ही बंद झालेले. यावेळेस ना मी जी मिल्क पावडर आहे ना ती म्हटलं चितळेची वापरून बघूया. कारण आता ना केक वगैरे करताना ना माझी बऱ्यापैकी आणि कुकीज वगैरे करताना माझी ऑलमोस्ट संपून गेलेली आहे मिल्क पावडर. आणि आता मला घरातल्या यूजसाठी एमर्जन्सीसाठी मी मिल्क पावडर नेहमी घरात ठेवते. म्हणजे कधीतरी दूध वगैरे आणायला विसरलो किंवा राहून गेलं तर कधीतरी मिल्क पावडर असेल ना तर चहा वगैरे पटकन बनते. आणि कधी जर पाहुणे त्यात आले तर मग खूप गडबड होते. त्याच्यासाठी माझ्याकडे थोडीशी मिल्क पावडर आणलेलीच असते घरात. तर ती संपलेली म्हणून मग मी 1 पॅकेट हे मिल्क पावडरचं घेतलं. 100 ग्रॅमचं पॅकेट आहे हे. आय थिंक 53 रुपीजला मला चितळेमध्ये मिळालेलं आहे. नाहीतर मी जे आपलं नेहमी असतं तेच डीमार्टमधनं किंवा मग सरकार भंडारमधनं तिथूनच घेते नेहमी. तर आज ना मी तुमच्याबरोबर ना 31च्या काही 2 रेसिपीज शेअर करायचा विचार करते. त्याच्या आधी म्हटलं ना हे चिरोटे खाण्याचा मोह काही माझ्याकडनं आवरला नाही. म्हटलं पहिलं ते खाऊन घेते आणि मग कामांना आपण सुरुवात करू. तर 2 स्टार्टर म्हणू शकता तुम्ही, पण हेल्दी असं ऑप्शन काय आपल्याला असं वाटतं की हेल्दी पण असावा आणि तो झटपट पण होणारा असावा असा बराच वेळा आपला विचार असतो. तर तशाच 2 रेसिपी मी आज तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमधनं शेअर करणार आहे, ज्या तुम्ही स्टार्टरमध्ये आणि इन्स्टंट पण होतील किंवा तुम्ही प्री प्लॅनमध्ये आधी जर 1 दिवस बनवून जरी ठेवलं ना तरी खूप म्हणजे पटकन होणाऱ्या रेसिपी आहेत. अगदी हार्डली 10 ते 15 मिनटात तुमच्या सगळ्या गोष्टी या तयार होतात. आणि जर तुम्हाला करून खायच्या असतील तर अर्ध्या तासात तुमची रेसिपी तयार असेल. तर आज ना जी मेथी आणलेली मी तर मेथीचे आपल्याला कटलेट करायचे सर्वात आधी. तर त्याच्यासाठी ही मेथी आहे ना ही मला आईने दिलेली आणि तिने निवडून मला दिलेली. त्याच्यामुळे त्याला पॅकिंग असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये होतं आणि वरती टिश्यू पेपर वगैरे जसं मी पॅकिंग करते तसंच होतं. तर ही जी मेथी आहे ना ती अगदी थोडीशी होती, खूप जास्त अशी नव्हती. आणि अगदी कोवळी बोलतात ना तशी होती, अगदी लांब लांब नाही. अगदी जी छोटीवाली असते ना जी चवीला खूप छान लागते
आणि अजिबात कडू देखील नसते ती. तर अशी ही मेथी होती. तर ही मला ना सुकवून घ्यायची होती, त्याच्यासाठी म्हणून मी सलाड स्पिनरचा वापर करते बघा. सलाड स्पिनरमध्ये जेव्हा असं काही पालेभाजी वगैरे किंवा जसं कढीपत्ता वगैरे जेव्हा वॉश करून ड्राय करायचं असेल ना लवकर, तर मी यामध्येच वापर करते त्याचा. असं छान त्याच्या आतमध्ये एक ट्रे असतो, जाळी असते, त्याच्यामध्ये असं ठेवायचं आणि छान असं गोल गोल गरगर फिरवायचं आणि सगळं पाणी खाली राहून जातं आणि वरती अशी ना मोकळी भाजी तयार होते. मी तो तुम्हाला दाखवते बघा. अगदी मोकळी ड्राय भाजी तयार झाली आहे. तरी पण ना मी ही थोडीशी अजून मोकळी व्हावी, म्हणजे याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जावं, म्हणून मी हा माझा डिश ड्राईंग मॅट आहे, त्याच्यावर मी ते पसरून घेते. आणि डिश ड्राईंग मॅट हा आपल्या किचनमध्ये ना खरंच एक हेल्पफुल इक्विपमेंट तुम्ही म्हणू शकता. खूप छान आहे. इक्विपमेंट हा खूप मोठा शब्द आहे, पण हा खूप एक गॅजेटसारखं खूप छान काम करतं. म्हणजे जेव्हा काचेची भांडी वगैरे पण मला वॉश करून ठेवायची असते ना, तेव्हा मी हाच डिश ड्राईंग मॅटचा वापर करते. हा प्रोडक्ट मी वरती टॅग देखील करते आणि खाली लिंक पण शेअर करते. म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर 250-300च्या रेंजमध्ये हा अवेलेबल आहे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. हा खूप छान असा प्रोडक्ट आहे. तर आता आपल्याला ज्या काही लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या मला मेथीची जे आपल्याला कटलेट करायचं त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या मी वरती काढून घेते. आणि आता आपण तयारी करायच्या आधी आपल्याकडे जे जाडे पोहे असतील ना, किंवा तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स असतील तर देखील चालेल, पण आपल्याला हेल्दी ऑप्शन पाहिजे. म्हणजे ब्रेडला स्किप काय आपण करू शकतो, तर त्याच्यासाठी पोहे किंवा साबुदाणे दोन्हीपैकी तुम्ही काहीही वापरू शकता. इथे मी जाडे पोहे घेतलेले आहेत आणि जाडे पोहे आपल्याला मिक्सरमधनं ना जेवढे बारीक तुम्हाला करता येतील तेवढे बारीक करा. थोडेसे किंचितसे अगदी थोडेसे रवाळ ठेवा, म्हणजे जसं आपला बारीक रवा असतो ना, तेवढा तुम्ही याला ना बारीक पावडर करून घ्या. आणि पावडर बारीक झाली आहे की नाही ते कशी ओळखायची ते पण मी तुम्हाला सांगते बघा. जेव्हा ही पावडर आहे ना आपल्या हाताला पूर्णपणे चिटकते ना, तेव्हा ते बारीक पीठ तयार झालं असं समजायचं. आणि जेव्हा तो हातातून सुटते आपली ही पावडर, म्हणजे ना ती थोडीशी कचकचीत आहे किंवा रवाळ आहे असं समजायचं. आता ही माझ्या हाताला पावडर अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजे ही थोडीशी रवाळ आहे. तर एका साईडला आपल्याला दुसरी रेसिपी करायची आहे, मटारचे कटलेट करायचे आहेत. तर कारण आता थंडी आहे आणि मटर पण भरपूर येते मार्केटमध्ये आणि त्याचबरोबर मेथी पण भरपूर मिळते बाजारात, म्हणून म्हटलं मेथी आणि मटर यापासून आपले स्टार्टरचे आपण रेसिपी ट्राय करू. तर त्याच्यासाठी मी ना 4 छोटे आकाराचे बटाटे उकडायला ठेवते, म्हणजे एका साईडला मेथीचे कटलेट होतील आणि एका साईडला आपले बटाटे पण कुकरला शिजून जातील आणि ते थंड देखील तोपर्यंत होऊन जातील. तर आता आपण आहे ना ग्रीन पीस, म्हणजे मी जवळपास 1/2 किलो मटार घेतलेले आहेत. माझ्याकडे असे हे जे छोटे छोटे जे पाऊच आहेत त्याच्यामध्ये मी सोलून फ्रीजरमध्ये स्टोअर करते. जर तुम्हाला खूप वर्षभरासाठी स्टोअर करायचे असतील तर त्याच्यासाठी ते थोडेसे उकळून घेऊन मग ते एका कपड्यावर टाकून छान ड्राय करून मग ते आपल्याला स्टोअर करायचे असतात. तर त्याचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. मील प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक केलात तर तुम्हाला तिथे बघायला मिळतील. तर आता बघा मी मेथी बारीक चिरून घेतली आणि आता आपण याच्यात ना हे सगळ्या प्रकारच्या जे काही तुम्हाला पिठं असतील ती सगळी वापरायची आहेत. तर मी इथे बेसन घेतलेलं आहे, फक्त मी नाचणी घेतलेलं नाही, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ अशी पिठं घेतलेली आहेत. तर तुम्हाला जे आवडत असतील त्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला जशी टेस्ट हवी असेल तुम्ही घ्या. तर सर्वात जास्त मात्र आपल्याला बेसन टाकायचं आहे. तर मी इथे 3 चमचे बेसन वापरते बघा आणि चमचा भरून घेतलेला आहे. खूप अगदी असा कट टू कट घेतलेला नाही, मस्त पूर्णपणे भरून घेतलेला आहे. तर ह्या बेसन 3 चमचे बेसन आहे. तर त्याला ना मी प्रत्येकी 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ, 1 चमचा आणि बाजरीचं पीठ 1 चमचा असं घेतलं आहे. नाचणीचं पीठ पण ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरू शकता. पण नाचणी तेवढी अशी बाइंडिंग अशी पटकन होत नाही, थोडंसं फसफसतं कधीतरी. आणि बाजरीचं पण थोडंसं कधी कधी तसं होऊन जातं, म्हणून मग मी यामध्ये ना नाचणीचं पीठ आज वापरणार नाही आहे. बाकीची ही सगळी पिठं मी 1 चमचा घेतलेली आहेत. आणि ना हे आपल्याला ना याच्यामध्ये बेसिक मसाले तुम्हाला जे काही ॲड करायचे असतील ते ॲड करा. पण माझ्याकडे हा मसाला एक केलेला आहे याच्यामध्ये धणे, त्याचबरोबर जिरं, त्याचबरोबर बडीशेप आणि काळी मिरी अशी म्हणजे हे मसाले टाकून ना याची पूड करून ठेवलेली आहे. आणि हे तुम्ही भाजी किंवा अशा कुठल्याही पदार्थामध्ये टाकू शकता.
मी दिसानो कंपनीचं हे प्युअर ऑलिव्ह ऑइल ऑर्डर केलेलं. तर प्युअर ऑलिव्ह ऑइल या नावातच सगळं आलंय बघा. आपण जे काही डेलीचं कुकिंग करतो त्याच्यामध्ये ना आपण तेल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वापरतो, कधी तळण्यासाठी, कधी फोडणीसाठी, कधी ग्रिलिंगसाठी, कधी सॉटे करण्यासाठी. तर हे ऑलिव्ह ऑइल पण ना तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकता. हा याचा एक प्लस पॉईंट आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू तर ती म्हणजे ना आपल्या हार्टला हेल्दी बनवतं. का तर याच्यामध्ये ना 0% कोलेस्ट्रॉल आहे आणि ट्रान्स फॅट फ्री आहे, रिच इन अँटीऑक्सिडंट आहे, रिच इन MUFA आहे आणि हेल्दी फॅट्स आहे. आणि हे सगळं आहे ना तुम्ही तुमच्या घरामध्ये जर छोटे बाळ वगैरे असतील ना तर त्यांच्या मसाजसाठी पण तुम्ही हे ना यूज करू शकता. हे खरंच हेल्दी आहे. आता हे जे ड्राय पदार्थ आपण जे सगळे टाकलेले आहेत म्हणजे हळद वगैरे हे सगळं मिक्स एकत्र करून घ्यायचं आहे. आणि ना तुम्हाला जसं आवडत असेल तसे तुम्ही याच्यामध्ये जर चाट मसाला हवा असेल तर तुम्ही चाट मसाला वापरा, किंवा थोडंसं अजून टेस्ट एन्हान्स करण्यासाठी जर तुम्हाला याच्यामध्ये कसुरी मेथी वापरायची असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता. मी चवीप्रमाणे इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि ना याच्यामध्ये म्हणजे अगदी थोडं थोडं पाणी टाकून ना याचा एक डो तयार करून घ्यायचा. खूप जास्त याच्यामध्ये पाण्याची गरज लागत नाही. अगदी थोड्याशा पाण्यामध्येच ना हे पीठ अगदी एकत्र होऊन जातं. आणि नंतर आपल्याला ना याच्यामध्ये थोडंसं वरतून हे ऑलिव्ह ऑइल ॲड करायचं आहे. त्याने खूप एक बाइंडिंग खूप छान येते आपल्या डोला. म्हणजे अगदी स्मूथ असा डो तयार होतो आणि त्याने ना ते कुठेही फुटले जाणार नाहीत आपले कटलेट. म्हणून मी अगदी किंचितचं याच्यामध्ये हे ऑलिव्ह ऑइल ॲड करून घेतलं आहे बघा. आणि जर तुम्ही आता बघाल ना तर पीठ अगदी स्मूथली मळलं देखील जातं आहे. अगदी चपातीचा वगैरे पीठ असतं ना तसं अगदी छान असं मळलं गेलेलं आहे. आणि या पद्धतीनेच आता आपण आहे ना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही रव्यामध्ये पण हे घोळवू शकता. पण मी याच्यामध्ये जे आपण पोहे घेतलेले आहेत ना त्याचं पीठ थोडंसं घेणार आहे. आणि आपण ना ते या पोह्याच्या ज्या पिठामध्ये किंवा जो रवा केलेला आहे पोह्यांचा त्याच्यामध्ये हे घोळवून घेणार आहे. आणि मग आपण त्याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तर मी हाताला बघा थोडंसं तेल लावून घेतलं. तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे किंवा उभे किंवा लहान छोटे मोठे असे करून मग तुम्ही या पिठामध्ये घोळवून ते मग तुम्ही वापरू शकता, तुम्हाला जसं वापरायचं असेल तसे. पण जर तुम्हाला पाहिजे असेल की तुम्हाला जास्त डीप फ्राय वगैरे करायचे नसतील तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे ना बॉईल देखील करू शकता. म्हणजे जसं आपण अळूवडीला उकड काढतो ना तशा पद्धतीने याला उकड काढायची आणि नंतर पण तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. पण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये करायचं तर तुम्ही हे डायरेक्ट जरी केलं ना तरी हे कुठेही पीठ आतमधली कच्ची राहत नाही. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही बेसन थोडंसं रोस्ट करून पण घेऊ शकता. आणि ते काही आपण जेव्हा भाजलं जातो किंवा डीप फ्राय केलं जातं ना तेव्हा ते आरामात तळलं जातं ना त्याच्यामध्ये ना ते पूर्णपणे शिजलं देखील जातं. आणि याची टेस्ट ना अगदी थोडीशी वेगळी येते. आणि थोडीशी चटपटीत अशी चटणी असते किंवा अशी थोडीशी टँगी चटणी असते ना त्याच्याबरोबर हे कटलेट खूप सुंदर लागतात. आता मी ना इथे या पिठाचे जेवढे होत आहेत ना तेवढे छान असे सगळे कटलेट तयार करून घेते. आता आपल्याला करायचे मटार कटलेटची तयारी. त्याच्यासाठी जे आपण मटार घेतलेले ते छान थोडेसे ड्राय करून घ्यायचेत. एका कपड्यावर तुम्ही पसरवून घ्या आणि ते ड्राय करून घ्या आणि मिक्सरला थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. आता आपल्याला या मटारला ना थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं आपण हे ऑलिव्ह ऑइल यूज करणार आहोत आणि यामध्ये फोडणी द्यायची आपल्याला. फोडणीसाठी मी इथे थोडंसं जिरं वापरणार आहे आणि त्याचबरोबर हिंग, या दोनच गोष्टींची आपण फोडणी देणार आहोत. बाकीचे जे काही मसाले आहेत ना ते आपण मिश्रण जेव्हा आपलं तयार होईल ना तेव्हा त्याच्यामध्ये सगळे ॲड करणार आहोत, जे काही मसाले आपल्याला हवे असतील ते. तर आता आपण याच्यामध्ये जिरं आणि हिंग एवढीच फोडणी द्यायची. आणि जे आपण मटार आहेत ना ते अगदी खूप बारीक पेस्ट त्याची करून घ्यायची नाही, किंचितसे ना ते थोडेसे जाडसर ठेवायचे. त्याने ते खाताना देखील लागतात की चव त्याची अजून छान लागते. आणि जर ते तुम्ही खूप जास्त असे वाटून घेतले ना तर ते खूप पातळ होऊन जातात आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड पण कराव्या लागतात बाइंडिंगसाठी. तर त्याच्यासाठी बघा मी एक 5 मिनटं फक्त हे शिजवून घेतलेत आणि ते 5 मिनटात ना अगदी ड्राय देखील होऊन जातात. आता ना आपण हे मिश्रण आहे ना थोडंसं थंड करायला ठेवून देऊ आणि थंड करून झाल्यानंतर मग ते आपल्याला वापरायला घ्यायचं. म्हणजे आपलं जे आपण कटलेट करणार आहोत ना त्याच्यासाठी यूज करायला घ्यायचं. इथे बघू शकता अगदी मिश्रण ड्राय झालेलं आहे, म्हणजे कुठेही हाताला चिपकत नाही. तर आता ते एका पॅनमध्ये मी काढून घेते
आपण जे कुकरला बटाटे लावलेले 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे होते, मध्यमपेक्षा पण छोटे बटाटे होते. तर तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही याच्यामध्ये स्टफिंग ॲड करू शकता. मटारबरोबर तुम्ही पनीर देखील याच्यामध्ये ॲड करू शकता, सोयाबीन ॲड करू शकता. पण मी इथे मटार आणि बटाटा घेतलेला आहे आणि जी आपल्याकडे मिक्स पूड केलेली आहे, ज्याच्यामध्ये जिरा आहे, धणे आहेत, बडीशेप आहे आणि काळी मिरी आहे, असं टाकून जो मसाला तयार केलेला तो टाकला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी जर तुम्हाला हवी असेल तर हळद टाका. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार थोडासा चाट मसाला ॲड केलेला आहे आणि थोडंसं किंचितसं लिंबू पिळून घ्यायचं आपण. याने टेस्ट खूप छान येते, चटपटीत अशी. तर आता हे सगळं पिळून झाल्यानंतर हे सगळं ना एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला थोडंसं ऑलिव्ह ऑइल ॲड करायचं आहे. त्याने अगदी खूप छान अशी बाइंडिंग तयार होते. जर तुम्हाला इथे ब्रेड क्रम्स वापरायचे असतील तर तुम्ही ब्रेड क्रम्स वापरू शकता. जर तुम्हाला ही म्हणजे ब्रेड क्रम्स स्किप करायचे असतील तर तुम्ही त्याच्या जागी जे आपण पोह्यांचा जो रवा काढून ठेवलेला, म्हणजे जे रवा पीठ काढून ठेवलेलं ना, ते तुम्ही याच्यामध्ये थोडंसं ॲड करा. जसं जसं तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त ते पातळ आहे किंवा खूप जास्त चिकट वाटत असेल, त्या पद्धतीने 2 चमचे 3 चमचेचं थोडं थोडं करून तुम्ही ॲड करा, मिक्स करा आणि याचा छान असा डो तयार करून घ्या. आणि मग हा जर तुम्ही फ्रीजमध्ये जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा अर्धा तास ना सेट होण्यासाठी ठेवून द्या. म्हणजे आपले जे कटलेट आहेत ना ते छान वळले जातात. तर ते वळण्याआधी ना मी इथे थोडंसं याला ना ऑलिव्ह ऑइल लावून घेणार आहे. तर ऑलिव्ह ऑइल टाकून घ्यायचं आणि ते छान परत मिक्स करून घेतलं ना की त्याला ना एक स्मूथ कन्सिस्टन्सी येते आणि ते ना हाताला चिटकत देखील नाही आणि पटापट असे छान वळले देखील जातात. तर तुम्ही असंच हे पीठ जर स्टोअर करून फ्रीजमध्ये जर ठेवायचं असेल तर ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तर तेव्हा तुम्ही याचे म्हणजे जसं बर्गरमध्ये जर तुम्हाला पॅटी हवी असेल तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. हे पण खूप चांगला ऑप्शन आहे. किंवा जर तुम्हाला असेच हे कटलेट शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय कसेही करायचे असतील तर तुम्ही करू शकता. मी इथे तुम्हाला एक मोठी टिक्की करून दाखवते आणि याच्यामध्ये जर तुम्ही सोयाबीन म्हणजे बटाट्याच्या जागी जर तुम्हाला सोयाबीन किंवा पनीर वापरलं ना तर ते अजून जास्त असा हेल्दी ऑप्शन असेल. जर तुम्हाला लहान मुलांना बर्गरसाठी वगैरे काही जर करायचं असो, कारण 31st म्हटलं ना की मुलांना फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा असे काहीतरी ऑप्शन्स खायचे असतात आणि त्याच्यासाठी ह्या टिक्कीचा ऑप्शन हा परफेक्ट आहे. कारण आता मार्केटमध्ये बऱ्याचशा आता थंडीमध्ये ना मटार खूप स्वस्त देखील होतो आणि भरपूर प्रमाणात येतो आणि मेथी पण भरपूर प्रमाणात येतात. तर मी म्हटलं चला यावेळेस तुमच्याबरोबर ना इन्स्टंट असे होणारे हेच 2 रेसिपी शेअर करूया. तर आता फायनली आपल्या वेळ आली आहे की हे मटारचे जे कटलेट आहेत आणि जे मेथीचे कटलेट आहेत ते शॅलो फ्राय करून घेण्याचं. मी शॅलो फ्रायच करते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय करू शकता. डीप फ्रायने अजून त्याची टेस्ट थोडीशी उठून येते. तर आता आपण ऑलिव्ह ऑइल थोडंसं आणि हे ऑलिव्ह ऑइल ना अगदी थोडं जरी टाकलं ना तरी भरपूर होतं आणि अगदी छान याच्यामध्ये शॅलो फ्राय होतात बघा. तर आता मी एका वेळेस ना 3 ते 4 म्हणजे जसे मी मटारचे 2 कटलेट मोठे टाकणार आहेत आणि बाकीचे 4 आहेत ना ते छोटे आपले मेथीचे कटलेट आहेत. तर ते एकाच वेळेस मी छान असे एका साईडने 2 ते 3 मिनटं तुम्ही लाल रंग येईपर्यंत ठेवा आणि दुसऱ्या साईडने जेव्हा छान कुरकुरीत होतील ना तेव्हा मग ते तुम्ही परतून दुसऱ्या साईडने पण 3 ते 4 मिनटासाठी ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने आपले छान असे कटलेट हे तयार झालेत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमचं काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगायला विसरू नका. आणि मस्त अशी रेसिपी आहे आणि याचबरोबर काही रेसिपी मला अजून तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. आजच्या या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि 31st साठी थोडंसं काहीतरी वेगळं आणि हेल्दी ऑप्शन पाहिजे असेल आणि पटकट होणारा हवा असेल, हे एक महत्त्वाचं, म्हणजे आपल्याला झटपट काहीतरी हवं असतं त्यावेळेस हा ऑप्शन परफेक्ट आहे. आणि येणाऱ्या व्लॉगमधनं मी याच्याबरोबर जे आपण डीप किंवा चटणी हे काय कशा पद्धतीने झटपट करू शकतो, म्हणजे प्रत्येक वेळेस खोबरं वगैरे न वापरता आपण वेगवेगळ्या चटण्या झटपट कशा करू शकतो त्या उद्याच्या लॉंग व्हिडिओ किंवा मग शॉर्ट व्हिडिओमधनं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन, पण त्या शेअर नक्की करेन. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर सगळं आवरायचं आहे. मला वरण भाताचं कुकर देखील लावायचं आहे माझं. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान छान अशा कमेंट करा. तुमची मी कमेंट सेक्शनमध्ये वाट बघते. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.